झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्याला सरकारने 25 कोटी रुपयांचा निधी दिलाय। जत तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे। याबाबतचं वृत्त आम्ही झी 24 तासवर सातत्यानं प्रसारित करतोय। त्यामुळे जतच्या सिंचनासाठी 25 कोटी रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे। मात्र 4 महिन्यानंतरही हा निधी मिळाला नसल्याचं वृत्तही झी 24 तासनं प्रसारित केलं। हे वृत्त पाहून झोपी गेलेल्या सरकारला आता जाग आली आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी या वृत्ताची तातडीनं दखल घेत दुष्काळी जत तालुक्याचा दौरा केला। यावेळी स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांपुढे गोंधळ घातला। निधीअभावी पाणी योजनेची कामं थांबल्याचा आरोप स्थानिकांनी केला। यावेळी वनमंत्री पतंगराव कदम आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यात 25 कोटीच्या निधीच्या फाईलीवरून जुगलबंदी रंगली। तर मंत्र्यांच्या कुरघोडीमुळे 4 महिने निधीबाबतची फाईल ही मंत्रालयात अडकवण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे। आम्हाला तलाव भरता येतील, फीडिंग पॉइंट निर्माण करता येतील, नळ पाणी पुरवठा योजना चालू करता येतील, असे प्रायोरिटीने घ्या असा प्रस्ताव आम्ही दिला आहे। जर केंद्र सरकारने नाही केला तर आम्हाला करावं लागेल। त्याचे काही परिणाम इतर प्रोजेक्ट झाले तरी आज पिण्याच्या पाण्यापेक्षा दुसरा कुठलाही गंभीर प्रश्न राज्यासमोर नाही अशी माझी धारणा आहे। आणि त्याकरता मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी आणि आम्ही म्हणजे वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर काम करतोय आणि मला वाटतं की जनतेचा त्यात प्रतिसाद मिळाला, लोकांचा प्रतिसाद मिळाला तर आपण निश्चितपणे अगदी प्रभावीपणे या दुष्काळावर मात करू शकू आणि कायमस्वरूपी काही परमनंट ॲसेट्स निर्माण करू। 3 महिन्यापूर्वी हे 25 कोटी द्यावेत अशा पद्धतीची फाईल माझ्याकडे गेली। सरकारनं सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर फाईल आहे। मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब सेक्रेटरीला विचारलं ही फाईल गेली कुठं? फायनान्स मध्ये ही फाईल आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना मला विनंती करायची आहे, उद्याच्या उद्या ही फाईल मागून घ्या तुमच्याकडं आणि उद्याच्या उद्या याची ऑर्डर निघाली पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।